LBW ची अपील करू नका, ते आउट देता येणार नाही मित्रांनो. पण मला असं वाटतं बोल्ड झालेले आहेत. त्याचमुळे आता तो वचपा निघालेला आहे. म्हणजेच तुम्हाला 2 मोके मी दिले तर स्पष्टपणे जाणवते. थोडीशी जोखीम घेतली, भरपूर बाहेर आला होता आणि त्यानंतर हा फटका देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. मात्र एवढा परफेक्ट यॉर्कर पेश केला, एवढा परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर केला की तिथे मात्र बेल्स पडल्या. क्लीन बोल्ड केलाय जितू शिलारला. ओव्हर द विकेट. हो, चिप केले, बॉल हवेत आहे, मिड ऑन मागे सरकतोय, बॉल जज करतोय, कॅच कंप्लीट करतोय. पहिले 2 बॉल जितू चेंडूवर क्षेत्ररक्षकाने देखील साजेची साथ दिली. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. खूप हलक्यात आणि अगदी ट्राय केला असं म्हणायला हरकत नाही आहे. एलिव्हेशन मिळालं तेवढंच. जजमेंट देखील चांगलं होतं आणि ते फलंदाज बाद झालाय. विकेटचा चेंडूवरचा चौकार आत्मविश्वास देणारा. यावेळेला मिस टाइम फिरवला होता बॉल. कॉट अँड बॉलच्या रूपाने विकेट मिळते आहे. मागच्या बॉलवर चौकार. आता विकेट 2 शेर तर मिस 1.25 शेर. विकेटचं पतन. तिसरा धक्का. 2 षटकं संपली आहेत. 31 धावा 3 गडी बाद. चर्चा मी 30 के तोड प्रत्युत्तर देण्याचं काम केलंय आणि विराटचा खेळ सुद्धा संपलेला आहे. अशा पद्धतीनं षटकं संपलीत आतापर्यंत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण जर नजर टाकली tenniscricket.in वर धावसंख्या झाली 31 पहिले 2 चेंडू निर्धाव आले. त्यानंतर लो फुल टॉस हवेत खेळलाय. इथे संधी आहे. झेल टिपलाय. पहिल्या 2 बॉलवर धावा आल्या नव्हत्या, त्यामुळे या बॉलवर धावा येणं गरजेचं होतं. प्रयत्न केला, झेल टिपलाय. फलंदाज बाद. 42ला 4. चौथा धक्का आला होता फलंदाजाने, पण या षटकामध्ये माझं काम अचूक करीन असंच कोणी साहिल का हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. बॅटस्विंग चांगली होती, पूर्ण बॅट वर्तुळाकार फिरली, पण कनेक्शन बॅटच्या मध्यावर झालं नाही. पण जो खेळ आलेले आहेत. नेक्स्ट बॉल साहिल. धीम्या गतीचा बॉल, सापळा रसला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. करण धुळेचा खेळ संपला 0 वर. मनीष मागचे 2 वाईट कदाचित. 44ला 5वा धक्का बसतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. करण धुळे क्रमांक मी ती चर्चा केली होती. करण धुळे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर खूप चांगला खेळ देतो, पण मधल्या फळीत येत असताना मात्र कुठेतरी तो मनासारखा क्रमांक मिळाला नाही तर खेळ गडबडतो. पण आता करण बाद झाले त्याने